नायलॉन मांजावर बंदी असतानाही नायलॉन मांजा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2च्या पथकाने रंगेहात पकडले असून त्याच्याकडून दुचाकी आणि मांजा असा एकूण 46,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे पशु पक्षी तसेच माणसेही जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. काहींच्या जीवावरही बेतले आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरण्यास बंदी घालण्यात आले आहे. असे असतानाही छुप्या पद्धतीने मांजा विक्री केला जात आहे. त्यावर पोलिसांची करडी नजर आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने नुकतीच एकावर कारवाई केली आहे. देवळाली कॅम्प येथील भगवती देवी परिसरात राहणारा विशाल विजय मोरे वय वर्षे 33 हा मोनोकाइट नावाचा नायलॉन मांजा विक्रीसाठी भगूर बस स्टँड मागे आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीच्या माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार गुलाब